जर मार्केट 23,500च्या खाली जाईल तर कोविड सारखीच पुन्हा एकदा एक मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी निर्माण होऊ शकते. कसं, मी रविवारी एक पोस्ट लिहिली होती आणि त्या पोस्टमध्ये मी प्रॉपरली एक चार्ट टाकला होता. त्या चार्टमध्ये हे मी दाखवलं होतं की EMA 30ची जी लाईन आहे ती नेहमी एक स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे आणि जेव्हा जेव्हा तो स्ट्रॉंग सपोर्ट तुटलाय तेव्हा पॅनिक सेलिंग सुरू होतं आणि एक पॅनिक सेलिंग नंतर मार्केट रिगेन करतं आणि एक मोठा बाउन्स बॅक देतं आणि हे निफ्टी 50 मध्ये क्लिअरली दिसतंय. कालच्या दिवशी जेव्हा मार्केट पडलं, मार्केट ओपनच झालं 23,800ला, त्याने बॉटम बघितला 23,700चा आणि वरती आता साधारण 24,000च्या आसपास मार्केट येऊन उभा आहे. आज मार्केट पुन्हा ओपन होईल, पुन्हा नवीन कंडिशन निर्माण होईल. पण जर पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली, मार्केट 23,500च्या बाय एनी चान्स खाली गेलं तर आपल्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी आणि अशा अपॉर्च्युनिटीमध्ये हॉस्पिटल लाईन्स म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपनी, कन्झम्पशन्स, IT, टेक्नॉलॉजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री सेक्टर, या 5 पर्टिक्युलर सेक्टरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल विचार करायचा आणि हा इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा विचार करायचा आहे की पुढचे 3 वर्ष मी इथे फंड्स अलोकेट करू शकतो का. मार्केटमधून मला फंड्स काढता येणार नाहीत, पुढचे 3 वर्ष माझे फंड्स मार्केटमध्ये अडकून राहणार आहेत, पण हेच फंड्स तुम्हाला चांगले रिटर्न्स पण देतील. लेट्स से तुम्ही एक 10 स्टॉक सिलेक्ट करताय व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या पर्पजने, त्यातले कदाचित 3-4 स्टॉक परफॉर्म करणार नाहीत, पण राहिलेले जे 5 ते 7 स्टॉक असतील ते सगळा परफॉर्मन्स तुम्हाला काढून देतील आणि तुम्हाला एक चांगल्या पोझिशनमध्ये नेऊन ठेवू शकतात. ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. अभ्यास करा, गोष्टी समजून घ्या, कुणाच्याही टिप्स ट्रिक्सवरती अजिबात जाऊ नका. कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या काळामध्ये कशाची गरज असेल, काय काय रिव्हॉल्युशन होतंय, वॉर सिच्युएशन जर सातत्याने अशीच बनत राहिली तर प्रत्येक देश आपल्या देशाच्या संरक्षणासाठी काय पावलं उचलू शकतो. IT रिव्हॉल्युशन चालू आहे, AI येतंय तर डेटा सेंटर्स लागतील, इलेक्ट्रिसिटीवरती काम होईल का, मग फ्युचरमध्ये इलेक्ट्रिसिटी किती महत्त्वाची असेल. अशा वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला विचार करावा लागेल, मायक्रो थिंकिंग करावं लागेल आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतील. या सगळ्याला पकडूनच मी एक लाईव्ह सेशन घेण्याचा विचार करतोय, तो सुद्धा ऑनलाईन, एकदम फ्री ऑफ कॉस्ट. तिथे येऊ, आपण गप्पा मारू, काय काय थीम असू शकतं त्याच्याबद्दल विचार करू. जर तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल, बेसिकली मी गुगल मीटवरती करणार आहे, तर प्रोफाईलमध्ये जाऊन मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा, तो ग्रुप जॉईन करा अँड आय एम इंटरेस्टेड फॉर दिस सेशन असा मेसेज पाठवा. आपण नक्कीच त्यातल्या त्यात प्रयत्न करू की येत्या रविवारी भेटू. हा माझा प्रयत्न आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. लक्ष ठेवा मार्केटमध्ये, अभ्यास करत राहा, सक्सेस आपलंच आहे.